नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथ PYQ सिरीजमध्ये जो DVT सिनियर क्लर्क पेपर झालेला आहे 17 एप्रिल 2023ला, त्यामधील आपण काही क्वेश्चन डिस्कस करत आहोत. ते क्वेश्चन आलेल्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आणि टॉपिक वाईज जे मी PYQ सिरीज चालवली आहे त्या टॉपिक वाईज PYQ सिरीजमधले आणि त्यानंतर जे मी दुसरा जो माझी प्लेलिस्ट आहे PYQ सिरीज त्यामधील काही क्वेश्चन मला ॲज इट इज म्हणजे फक्त व्हॅल्यू चेंज दिसत आहेत, बाकी ॲज इट इज जसेच्या तसे प्रश्न आहेत. एक दोन प्रश्न वगळता आपली जी सिरीज आहे टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीज त्यामधीलच क्वेश्चन आहेत. तर बघा, तुम्हाला दिसेलच आपण जेव्हा त्याला डिस्कस करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण DVT सिनियर क्लर्क पेपर जो झालेला आहे 17 एप्रिल 2023 त्याला आता डिस्कस करायला सुरुवात करू. चला तर मित्रांनो, हे काही हायलाइट्स आहे की हे जे क्वेश्चन आहेत ते पेपरला आलेले क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला हे बघा, मी इथे मेन्शन केलेलं आहे DVT पेपर 17 एप्रिल 2023ला. ठीक आहे, याचं आपण आता काय बघू, डिटेल एक्सप्लेनेशन बघू. ठीक आहे, चला सुरुवात करूया प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1. एका दुकानदाराच्या दुकानात 2400 किलो धान्य होते. पहिल्या आठवड्यातील त्यांनी 10% धान्य विकले आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित धान्यापैकी 10% विकले. 2 आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेले धान्याचे वजन किती असेल? बरोबर आहे, आपल्याला वजन विचारलेलं आहे आणि या दुकानदाराच्या दुकानात किती एकूण धान्य होते? 2400 किलो. तर बघा, एकूण धान्य किती होते? एकूण धान्य किती होते? 2400 किलो. किती होते? किलो. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्याने पहिल्या आठवड्यात किती 10% धान्य विकले, म्हणजे एकूण धान्याच्या 10% विकले. म्हणजे काय येते येणार? पहिल्या आठवड्यात विकलेले धान्य किती होते? 10% होते. तर हे 10% किती असेल? कोणाच्या असेल? एकूण धान्याच्या. तर एकूण धान्य किती आहे? 2400 किलो. याचे 10% करा, किती राहणार रे? 20 20 कटला म्हणजे किती राहणार इथे? 240 किलो. किती उरणार? 240 किलो. ठीक आहे, हे पहिल्या आठवड्यातील. त्याच्यानंतर बघा, दुसऱ्या आठवड्यात त्याने उर्वरित धान्यापैकी 10% विकले आणि दुसऱ्या आठवड्यात त्याने काय केले? दुसऱ्या आठवड्यात त्याने म्हणजे दुकानदाराने उरलेल्या धान्यातील 10% विकले. आता बघा, आपले एकूण धान्य किती आहे? 2400 म्हणजे 2400 किलो आहे आणि जे पहिल्या आठवड्यात 10% आहे ते 240 किलो आहे. यामधून उरलेले किती राहणार? 2400 मधून 240 वजा करा, किती राहणार? 0 6 इथे 1, बरोबर आहे, आणि इथे 2 म्हणजे किती राहणार? 2160 किलो हे उरलेले राहणार. काय राहणार? 2160 उरलेले राहणार. आणि तिथे जो आपला दुसरा वाक्य आहे ते दुसरं वाक्य काय म्हणत आहे की उर्वरित धान्यापैकी 10%, म्हणजे उर्वरित धान्य किती आहे? 2160 आहे किलो आणि याचे 10% किती होणार? बघा, 180 म्हणजे हे 2 शून्य, इथला 1 आणि इथला 1, किती राहणार इथे उर्वरित धान्य? 260 किलो. एवढं समजलं तुम्हाला? एवढं जर समजलं असेल तर आपलं अर्ध गणित सॉल्व झालेलं आहे. आता त्यानंतर जो आपल्याला प्रश्न केलेला आहे, काय केलेला आहे? 2 आठवड्यानंतर त्याच्याकडे उरलेल्या धान्याचे वजन किती? आता बघा, पहिल्या आठवड्यातील काढलाय, दुसऱ्या आठवड्यातील काढलाय उरलेले धान्य. आता आपल्याला शेवटचा जो विचारलेला आहे तो काय विचारलेला आहे? 2 आठवड्यानंतर दुकानदाराकडे उरलेले धान्याचे वजन. ठीक आहे, तर बघा, आधी किती होते? टोटल होते 2400 किलो. त्याच्यापैकी आपण 10% काढले तर उरले किती? 2160. आणि 2160 मधून आणखी किती उरले?
2160 मधून आणखी 216 उरले. तर आता 2 आठवड्यानंतर किती उरणार रे त्याच्याकडे? तर 2 आठवड्यानंतर त्याच्याकडे 2160 किलो मधून 216 किलो वजा करा. तर किती उरणार? इथे 4, इथे किती राहिलं? 4, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथे 10तून 3 गेले 9 आणि इथे 1, म्हणजे किती राहणार? 1944 किलो, म्हणजे 1944 किलो हे काय असणार आहे? उरलेल्या धान्याचे वजन, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. हा प्रश्न बघा मित्रांनो, मी घेतलेल्या PYQ सिरीजमध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे व्हॅल्यू चेंज आहे पण जशाच्या तसा प्रश्न आहे. ठीक आहे, 10%, मग त्याच्यानंतर 20%, त्याच्यानंतर मी जे काही शिकवलं आहे पर्सेंटेज या टॉपिकमध्ये हा प्रश्न आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगलो की माझी जे PYQ सिरीज आहे किंवा टॉपिक वाईज सिरीज आहे ही कंटिन्यू बघत चला, तुम्हाला त्या सिरीजचा येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार. ठीक आहे मित्रांनो, चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा, ज्या शंकूच्या पायाचा घेर 44 सेंटीमीटर आहे आणि तिरकस उंची 25 सेंटीमीटर आहे तर त्या शंकूचे घनफळ किती? आपल्याला शंकूचे घनफळ किती आहे हे काढायचं आहे. बघा आधी तर आपल्याला शंकू काय असते हे बघू. तर कसं असते शंकू? हा असते शंकू. ठीक आहे, तर ही शंकूची काय झाली? डायग्राम. आणि ही काय झाली? याची शंकूची हाईट. आणि ही मी जे नाव देतोय AB, ही काय झाली? याची तिरकस साईड. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्लॅन्ट हाईट. काय म्हणतो? स्लॅन्ट हाईट. याला एलनी डिनोट करतात. ही झाली H आणि हा याच्यातला अँगल. आणि हे जे जेवढं आहे ना हे काय झालं? याचा R म्हणजे त्रिज्या. काय झाले? त्रिज्या. एवढं समजलं. एवढं समजल्यानंतर बघा तुम्हाला आता शंकू माहित झाला. जे दिलं आहे ते लिहून घ्या. काय दिलेलं आहे? पायाचा घेर. शंकूच्या पायाचा घेर किती दिलं आहे रे? 44 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर तिरकस उंची किती दिलेली आहे? 25 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपल्याला जो काढायचा आहे ते शंकूचं घनफळ काढायचं आहे. तर शंकूचं घनफळ म्हणजेच काय? व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असते? 1/3 पाय R स्क्वेअर H हे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघा इथे R ची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. H ची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. म्हणजे आपल्याला कुठलीच व्हॅल्यू दिलेली नाही. तर आपल्याला फक्त दिलेला आहे याचा पायाचा घेर दिलेला आहे आणि तिरकस उंची म्हणजे L दिलेली आहे. याला आपण L कन्सिडर करू. ठीक आहे, तर बघा जो पायाचा घेर आहे ना याचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर पायाचा घेर याच्यासाठी आपण काय करू? 2πr बरोबर काय दिलेलं आहे? 44. इथून R ची किंमत काढायची आहे आपल्याला, तर काय होणार? आणि पायची किंमत काय असते रे? पाय बरोबर 22/7 हे पायची काय असते? किंमत असते. तर इथे पायची किंमत काय होणार? 22/7 आणि R जशाच्या तसं 44 जशाच्या तसे. ठीक आहे, मग इथे बघा काय होणार? आपल्याला R ची किंमत काढायची आहे तर 44 जशाच्या तसे ठेवा. आता हे बघा हे जे 7 आहे ना हे 44 ला काय होणार? गुणाकार होणार आणि भागाकारमध्ये काय जाणार? 2 गुणिला 22. ठीक आहे, तर इथून बघा 22 दुने 44. ठीक आहे, आणि 2शी 2 कटला तर मग इथे राहते काय? R बरोबर किती येणार? 7 सेंटीमीटर. R बरोबर 7 सेंटीमीटर. एवढं मिळालं तुम्हाला. याच्यानंतर बघा R ची किंमत मिळाली, त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? H काढायचं आहे. काय? H काढायचं आहे. तर H काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे का रे? एक पायथागोरस थेरम येते. पायाचा म्हणजे पायथागोरस जो थेरम आहे त्याने आपल्याला काय काढता येते? उंची, तुमची त्रिज्या, तुमची जी काही लेंथ दिली असेल ते काढता येते. तर मग काय? खरी उंची काढण्यासाठी म्हणजे H काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा प्रमेयाचा उपयोग करावा लागेल. म्हणजे बघा पायथागोरस प्रमेय कसा आहे रे? पायथागोरस प्रमेय जी तुम्हाला लेंथ दिलेली आहे बरोबर आहे, लेंथचा स्क्वेअर बरोबर रेडियसचा स्क्वेअर अधिक काय होणार? हाईटचा स्क्वेअर वर्ग. ठीक आहे, तर बघा आपल्याला लेंथ दिलेली आहे. किती दिलेली आहे बघा? तिरकस उंची 25 सेंटीमीटर. तर याचा काय होणार? 25चा वर्ग बरोबर रेडियस आत्ताच काढली 7 सेंटीमीटर तर याचा पण वर्ग अधिक H स्क्वेअर. 25चा वर्ग किती होतो रे? 6 × 25 बरोबर 7चा 49 आणि H चा स्क्वेअर जशाच्या तसा. आता आपल्याला इथून H काढायचा आहे तर H बरोबर काय होणार बघा? H स्क्वेअर लिहा.
625 म्हणून काय होणार 49 वजा होणार आणि h स्क्वेअर बरोबर 625 वजा 49 किती राहतं रे किती राहतं 576 किती राहतं 576 आणि h बरोबर काय होतं दोन्ही साईडला काय घेऊ वर्गमूळ घेऊन तर काय होणार हा स्क्वेअर कॅन्सल होणार आणि इथे वर्गमुळात 576 राहणार आणि याचं वर्गमूळ किती होतो रे 24 तर आपली उंची आली 24 सेंटीमीटर आपल्याला काय काय मिळालं रेडियस मिळालं म्हणजे त्रिज्या मिळाली आणि उंची मिळाली हाईट मिळाली आता आपल्याला काय काढायचं आहे शंकूचं घनफळ ठीक आहे तर शंकूचं घनफळ काय v बरोबर 1 बाय म्हणजे 1 भागेला 3 पाय r स्क्वेअर h ज्या व्हॅल्यू आलेल्या त्या या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा 1 भागेला 3 पायची व्हॅल्यू 22 भागेला 7 r ची किंमत किती आहे 7 याचा स्क्वेअर आणि हाईट किती आले 24 ठीक आहे बघा काय काय कटतो बघा 3 8 24 एवढं कटलं त्याच्यानंतर बघा इथं 7 गुणेला 7 होणार मग तेव्हा स्क्वेअर मध्ये जाणार तर इथला 1 7 आणि हा 7 म्हणजे इथं काय राहिला फक्त 7 राहिला म्हणजे काय होणार 22 गुणेला 7 गुणेला 8 तर 22 गुणेला 7 किती होतोय 7 दुने 14 हातचा 1 7 दुने 14 आणि 1 15 15 गुणेला 8 किती होणार आहे 15 गुणेला 8 8 चौ 32 चे 2 हातचे आले 3 8 पंचे 40 40 न 3 43 हातचे आले 4 8 1 8 8 आणि 4 8 आणि 4 12 किती येणार 8 आणि 4 12 म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे 1232 आता व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम कशात याचं युनिट सेंटीमीटर क्यूब म्हणजे घन तर आपलं पर्याय उत्तर असणार आहे सी अशा प्रकारे हा सोपा एक प्रश्न होता हा आपण घेतलेला प्रश्न नाही पण जे काही आपण टॉपिक वाईज सुरू करू त्यामध्ये हा प्रश्न आपण डिस्कस करू शंकूचे घनफळ त्याच्यानंतर जे काही चौरसाचे त्याच्यानंतर त्रिकोणाचे हे सगळं आपण जे त्रिकोणमिती आहे किंवा ट्रिग्नोमेट्री आहे जिओमेट्री आहे यामध्ये आपण या टॉपिकमध्ये हे डिस्कस करणार आहोत ठीक आहे चला वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे आता बघा हा जो आहे प्रश्न हा टॉपिक वाईज नाही पण PYQ सिरीज मध्ये हा डिस्कस केलेला प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक 3 बघा रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे 8 वर्षानंतर हे लक्ष द्या याच्याकडे विशेष लक्ष द्या 8 वर्षानंतर रेन आणि शॉन च्या वयाचे गुणोत्तर 4 ला 3 असेल तर शॉनचे सध्याचे वय किती असेल कोणाचे शॉनचे सध्याचे वय किती असेल ठीक आहे बघा आपण शॉनचे सध्याचे वय काढायचे आहे तर आपण काय म्हणू समजा शॉनचे सध्याचे वय x मानू ठीक आहे त्याच्यानंतर बघा रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे मग रेनचं वय काय होणार रे रेनचे सध्याचे वय मग रेनचे वय पावसाचे नाही रेन हा मुलगा आहे ठीक आहे रेनचे वय काय होणार आहे x + 5 x अधिक 5 होणार कारण तो 5 वर्षांनी शॉनपेक्षा मोठा आहे शॉनचा x असेल तर रेनचं किती असणार आहे x + 5 आता 8 वर्षानंतर काय केलेलं आहे शॉन आणि रेन आणि शॉनच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे बघा मग 8 वर्षानंतर शॉन आणि रेन ठीक आहे याच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे 8 वर्षानंतर याच्यामध्ये खूप लोक चुकी करतात 8 वर्षानंतर 8 वर्षापूर्वी तर हे थोडं विशेष लक्ष द्या याच्याकडे शॉनचं किती आहे रे x मानलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर रेनचं वय काय आलं x अधिक 5 आला 8 वर्षानंतर यांचे वय काय होणार x अधिक 8 होणार त्याच्यानंतर इथे काय होणार x अधिक 5 अधिक 8 म्हणजे इथे काय होणार x अधिक 13 हे झाले याचे 8 वर्षानंतर शॉन आणि रेनचे वय ठीक आहे त्याच्यानंतर बघा यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे किती 4 ला 3 रेन आणि शॉनचे तर बघा रेन भागेला शॉन याच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे रेनचं काय x अधिक 13 भागेला शॉनचं किती आहे x अधिक 8 बरोबर किती दिलेलं आहे 4 ला 3 आहे किती आहे 4 ला 3 हे बघा रेन आधी किती होणार 4 आणि नंतर शॉन 3 तर रेन किती आहे 4 ला 3 याचा करा तुम्ही तिरपा गुणाकार किती होणार 3 ने x अधिक 13 ला काय करा गुणाकार करा आणि 4 ने x अधिक 8 ला गुणाकार करा मग काय होणार बघा 3 गुणिला x 3x अधिक 13 39 बरोबर 4 गुणिला x 4x अधिक 8 चौ 32 मग काय होणार 4x - 3x बरोबर हे बघा हे आता डायरेक्ट तुम्हाला सवय झाली असेल
4x मधून 3x वजा होणार आणि इथे 39 मधून 32 वजा होणार. ठीक आहे, मग किती राहणार इथे x राहणार आणि 39 मधून 32 गेले तर किती राहणार 7. आणि आपल्याला काय विचारलंय शानचे सध्याचे वय, तर शानचे सध्याचे वय काय मानले होते आपण x, तर शानचे सध्याचे वय 7 वर्ष असणार. 7 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. हा आपण टॉपिक वाईज किंवा PYQ वाईज या व्हिडिओमध्ये याला आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, 18 माणसे 10 दिवसात एक इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर त्यानंतर 4 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल. बघा इथं आपल्याला पुरुष काढायचे आहे. काय काढायचे आहे पुरुष. तर जे आधी दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. काय दिलेलं आहे 18 माणसे दिलेले आहे आणि ते 10 दिवसात काम करतात. किती काम करतात, त्यांनी एक भिंत बांधू शकतात म्हणतात. ठीक आहे, म्हणजे यांचे काम किती होणार रे, याचे पूर्ण काम किती होणार, यांचे पूर्ण काम होणार 18 माणसे आहेत आणि ते 10 दिवसात दिवस आहे. ठीक आहे, तर किती एक भिंत बांधू शकतात म्हणजे किती होणार पूर्ण काम 180 पूर्ण काम होणार. एवढं समजलं. त्यानंतर काय केलं त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर, किती 4 दिवस काम केल्यानंतर 4 दिवस काम कोण करणार आहे 18 माणसं करणार ना. हे जे 18 माणस आपल्याला दिलेले आहे ते 4 दिवस काम करणार ना. मग काय होणार 4 दिवस काम केल्यानंतर किती होणार 18 माणसे आहेत आणि 4 दिवस आणखी काम करत आहे. किती होणार 72. 18 चौ 72. आता बघा 18 चौ 72 आहे. आता हे पूर्ण काम झाले आणि हे फक्त 4 दिवस काम केल्यानंतरचं काम आहे. तर याच्यामध्ये उरलेले काम किती राहणार, उरलेले काम किती होणार रे 180 मधून तुम्ही काय करा 72 वजा करा. किती राहतं इथे 8 राहतं, इथे 0 आणि इथे 1. 108 काम राहतं. हे उरलेले काम झाले. 108 उरलेले काम झाले. त्यानंतर बघा त्यानंतर 4 दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल. आता प्रश्न बघा काय, हे 108 काम आले, हे 72 4 दिवसात आणि हे पूर्ण काम 180. एवढं तुम्हाला समजलं असेल तर सांगा. त्यानंतर बघा 4 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुष, म्हणजे जे बाकीचे काम आहेत म्हणजे हे जे उरलेले काम आहे म्हणजे इथे काय लिहू आपण उरलेले काम 4 दिवसात, म्हणजे किती उरलेले काम किती आहे 108 काम आहे. 4 दिवसात किती माणसे पूर्ण करणार. ठीक आहे, तर बघा मी याचं इकडे लिहितो. किती दिवसात करणार रे 108 काम आहे आणि 4 माणसे आहेत. ठीक आहे, तर किती होणार बघा 4 दुने 8, 4 दुने 8 राहिले किती 2, 4 7 28. तर किती माणसे लागणार 4 दिवसासाठी 27 माणसे लागणार. तर हे आपल्याला पुरुष कामावर ठेवले जातील. किती पुरुष कामावर, तर 27 याचा आन्सर नाही येणार. जर तुम्हाला इथं पर्याय क्रमांकामध्ये 27 असतं तर हे मारलं असतं का, नाही, चुकीचं झालं असतं. चुकीचं का बरं, तिथं काय 4 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले. म्हणजे आधीचे तुम्हाला 18 माणसे तर दिलेले आहे, तर त्या 18 माणसाला सोडून तुम्ही किती एक्स्ट्रा माणसं कामावर ठेवणार. म्हणजे आपलं टोटल 27 माणसे आले, त्या 27 माणसामधून आपल्याला किती 18 माणसे वजा करावं लागणार. समजलं. एवढं जर समजलं असेल तर ओके लिहा कमेंट्समध्ये. तर किती राहणार इथे 9. किती राहणार, तर हे झालं 9 माणसे आपल्याला कामावर ठेवावं लागेल. समजलं. अशा प्रकारचं हे उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं आन्सर असणार आहे. समजलं मित्रांनो, अशा प्रकारचं हे प्रश्न आहे. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. आता हा प्रश्न थोडा तुम्हाला अवघड वाटेल कारण मी हा टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीजमध्ये घेतलेला क्वेश्चन नाही आहे. तर बघा याला मी कसं सॉल्व्ह करायचं हे सांगतोय. दिलेल्या डेटाचा मध्य ठीक आहे 124.25 आहे आणि बहुलक 112.75 आहे.
तर दिलेल्या डेटाचा मध्य काय असणार? हा आहे मध्य, मध्य नाही आहे, मध्य आहे. ठीक आहे. तर बघा मी थोडं काही टर्म सांगतो, त्या टर्म समजून घ्या, शब्द सांगतो. तर मध्यक म्हणजे काय रे? जो काढायचा आहे तो. मध्यक म्हणजे काय? मध्यक याला इंग्लिशमध्ये म्हणतात मीडियन. तर आपल्याला हाच काढायचा आहे. ठीक आहे, प्रश्नामध्ये हा काढायचा आहे. आणि दिलेलं काय रे? आपल्याला मध्यम दिलेला आहे, मध्यम दिलेला आहे. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात मीन. काय म्हणतात? मीन. किती दिलेला आहे? 124.25. त्याच्यानंतर पुन्हा आणखी काय दिलेलं आहे? बहुलक दिलेलं आहे, बहुलक. याला इंग्लिशमध्ये म्हणतात मोड. काय म्हणतात? मोड. किती दिलेला आहे? 112.75. ठीक आहे. तर हा सगळा दिलेला डेटा आहे. आता काय याच्यासाठी एक सूत्र आहे. जर तुम्हाला काय मध्य काढायचं असेल किंवा त्यालाच का म्हणतात मध्यक काढायचं असेल, याच्यासाठी एक सूत्र आहे. हे सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे सूत्र तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. बघा याच्यासाठी एक सूत्र कुठलं आहे? मीन मायनस मोड बरोबर 3 गुणाकारामध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहणार? मीन मायनस मीडियन. आणि आपल्याला काय काढायचं आहे? मीडियन काढायचं आहे. ठीक आहे. ह्या ज्या किमती दिलेल्या आहे, या किमती, या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करा. मीन म्हणजे काय असतं रे? मध्य. किती दिलेलं आहे? 124.25 मायनस मोड किती दिलेला आहे? 112.75 बरोबर 3. मीन किती दिलेला आहे? 124.25 मायनस मीडियन काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. इथे बघा 124 पॉईंटच्या पॉईंट खाली आला म्हणजे हे वजा करताना काय करणार तुम्ही? जे पॉईंट आहेत त्याच्या खालीच पॉईंट यायला पाहिजे. मग 5तून 5 गेले, 0 राहिलं. आता इथे 2 आहे आणि 7 आहे म्हणजे 12 मधून 7 गेले, किती राहिले? 5 राहिलं. पॉईंट जशाच्या तसा. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा 4 म्हणजे इथे 1 आला म्हणजे 4 मधून जर 3 गेले 1 राहिला. आणि 12 मधून जर 11 गेले तर 1 राहिला म्हणजे 11.50. हे काय राहणार आपला ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. या दोघांचं कॅल्क्युलेशन. इथे काय राहणार? 3 124.25 मायनस मीडियन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय होणार? हे जे 3 आहे ना, 3 इथे गुणाकारामध्ये इकडे लेफ्ट हँड साईडला आला, नंतर काय होणार? भागाकारामध्ये जाणार म्हणजे 11.50 भागेला 3. आणि इथे काय राहणार? 124.25 मायनस मीडियन. ठीक आहे. हे किती होणार? 3 तिरी 9, 3 तिरी 9 राहिले किती? 2. 3 8 24 म्हणजे पॉईंट राहिला 3 8 24 आणि हा 0शी 0 म्हणजे काय राहणार इथे? 3.8. किती राहणार? 3.8. आणि इथे काय राहणार? हे बघा 24 ना, पुन्हा किती जाणार? 3 तिरी 9 म्हणजे 10 येत नाही इथे, 3 तिरी 9 म्हणजे 3.83 बरोबर 124.25 मायनस मीडियन. मायनस मीडियन. आता बघा इथे मीडियन आपल्याला काढायचं आहे तर मीडियन काय होणार? मीडियन बरोबर इकडे आल्यानंतर काय होणार? मीडियनचा प्लसमध्ये झाला. आता बघा 124 मधून 124.25 मधून आपल्याला 3.83 वजा करावं लागणार. तर बघा काय होणार? 5 मधून काय काढायचं आहे? आता हे पॉईंट तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार नसेल तर बघा मी तुम्हाला इथे करून दाखवतो. 124.25 आणि 3.83. ठीक आहे. इथे किती राहणार? 2. आता इथून इथून वजा होणार नाही म्हणून 12 मधून जर 8 गेले 4 राहिले. ठीक आहे. किती इथे पॉईंट? इथे 1 0 राहिला. इथे काय राहते? 2 आणि इथे 1 म्हणजे किती येतं? आन्सर 120.42. हे काय राहणार? आपलं मध्य म्हणजे काय राहणार? मीडियन म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. फक्त हे सूत्र लक्षात ठेवा तुम्ही, हे वाला याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो. पाईप पी आणि क्यू अनुक्रमे 9 आणि 12 तासात टाकी भरली जाऊ शकते. पाईप आर ही 15 तासात रिकामी करता येऊ शकते. अनुक्रमे तिन्ही पाईप एकाच वेळी उघडल्यास टाकी किती वेळेत भरेल? तर आपल्याला वेळ विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? वेळ विचारलेला आहे. हे सगळं काय आहे? तासमध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. तास तास तास. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे? पी पाईप दिलेला आहे. किती याच्यात करतो तो? टाकी किती याच्यात भरतो? 9 तासात म्हणजे पी 9 तास. त्याच्यानंतर क्यू बघा 12 तास.
त्याच्यानंतर आर बघा, आर काय करतो रे, टाकी खाली करतो म्हणजे रिकामी करतो. किती? 15 तासात. तर जो रिकामी करतो त्याच्या समोर मायनस चिन्ह, म्हणजे हा काय करतो, खाली करतो. आता आपण याचा काय घेऊ, लसावी घेऊ. लसावी किती होणार रे याचा, याचा 9, 12, 15चा लसावी होणार 180. ठीक आहे. आता लसावी काढणं हे तुम्हाला माहीत असेल, जर नसेल माहीत तर आपण टॉपिकमध्ये लसावी हा युनिट एकदा क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. तर याचा बघा कितीने भाग जातो, इथे बघा 180ला 9ने किती वेळा भाग जातो, 20 वेळा. त्याच्यानंतर 12 किती होणार, 15, आणि इथे 15नी 12, म्हणजे इथे काय राहणार, मायनस राहणार, कारण हा काय करतोय, टाकी खाली करतोय आर. तर इथे बघा किती होणार, हे दोघांचं जर ॲडिशन केलं तर 20 आणि 15 किती होणार, 35, आणि हे मायनस किती होणार, मायनस 12, तर किती राहणार इथे, 23 राहणार. तर हा झाला, हे काय झाले, 20, 15, 12, हे प्रति तास त्यांनी काय केले, काम केलेले आहे. प्रति तास PQRने काम केलेले आहे, 20, 15, 12. आणि आता हे जे 23 आले, हा तिघाही मिळून काय केले, यांनी काम केलेले, तिघी मिळून जे 3 PQR आहे ना, PQR या तिघाही मिळून हे केलेले काम आहे. किती, 23 तास. आता आपलं टोटल काम किती आहे रे, हे झालं आपलं टोटल काम, किती झाला, 180 झाला. आणि आपल्याला काय म्हणत आहे बघा, तिन्ही पाईप एकाच वेळी उघडल्यास, 3 पाईप म्हणजे याचं काम किती आहे, 23 आहे. आता याचा करा तुम्ही भागाकार. आता बघा 7नी जर भागालं तर भाग जाणार का रे, नाही, म्हणजे ऑप्शन 1 इथेच. 6नी जर गेलं तर भाग जाणार का, नाही, ऑप्शन डी पण इथेच खलास. ठीक आहे. आता राहिलं का बी, बीला चेक करू. आता बघा बीचा जो पर्याय दिलेला आहे आपल्याला 23 दिलेला आहे, 23 जसेच्या तसं. 23 जर 7ला, हे 7 आहे ना, इथे कसं होणार, हे असं आहे, 7 फ्रॅक्शनमध्ये 19/23, आणि हे काय आहे, 8 19/23 असं आहे. ठीक आहे. तर बघा 23 गुणिले 7 किती होते, करा बरं, 23 गुणिले 7 किती होणार आहे, 23 गुणिले 7, 23 गुणिले 7 होतं 161, बरोबर आहे. किती होतं, 161, आणि 161 मध्ये जर 19 आपण ऍड केले, हे गुणिला करा आणि याच्यामध्ये ऍड करा, तर किती होणार, 180 होणार. म्हणजे जो आपलं उत्तर आहे तो काय राहणार आहे, 7 19/23, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे याला आपल्याला डील करायचं होतं. अगदी सोपा प्रश्न आहे, आणि हा आपण प्रश्न PYQ सिरीजमध्ये घेतलेला प्रश्न आहे, आणि हाच प्रश्न DVT एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला मित्रांनो समजू शकते की आपण जी टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीज घेत आहोत ते किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच सिरीजमधले फक्त व्हॅल्यू चेंज आहे, पण क्वेश्चनची जी फ्रेम आहे ती सारखीच आहे. ठीक आहे. म्हणून मी जे व्हिडिओ घेत आहे त्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तिथून तुम्हाला खूप काही बेनिफिट मिळणार आहे येणाऱ्या आगामी सरळ सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती किंवा MPSC असो, या एक्झाममध्ये तुम्हाला या सिरीजचा नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय म्हणतो, 24 आणि 60 चे तिसरे प्रमाणपद काय. आता हा आपण प्रश्न शिकलेलो नाही, पण याला मी तुम्हाला सोपं कसं होणार किंवा सोप्या पद्धतीनं कसं सांगणार हे बघा. इथे काय दिलंय, 24 आणि 60 दिलेलं आहे, आणि आपल्याला काढायचं आहे तिसरे पद. याच्यासाठी एक सूत्र आहे, कुठलं, हा रेशो आणि प्रमाणामधलं काय आहे प्रश्न आहे. ठीक आहे. याच्यासाठी एक सूत्र आहे, ए ला बी बरोबर बी ला एक्स. याला तुम्ही असं पण लिहू शकता, ए भागेला बी बरोबर बी भागेला एक्स. आता इथे ए बी काय असणार आहे, ए असणार 24 आणि बी असणार 60. तर बघा एच्या किमती इथे ठेवा, ए किती आहे 24, बी आहे 60, बी आहे 60 भागेला एक्स. याचा काय करा, तिरपा गुणाकार करा, एक्स गुणिला 24 आणि 60 गुणिला 60. ठीक आहे. तर काय होणार, एक्स बरोबर हे 60 जसेच्या तसे गुणिला त्याच्यानंतर भागेला 24. ठीक आहे. काय होणार, 6 × 24 इथे राहिले 10. ठीक आहे. म्हणजे 2 दुणे 4 आणि 5 दुणे 10 किती होते, 60 गुणिला 5 भागेला 2 आणि 2 त्रिक 6 आणि हा 0 जशाचे तसा, म्हणजे 30 गुणिला 5 बरोबर 150. तर आपल्याला काय काढायचं आहे, तिसरे पद. तर तिसरे पद काय मिळणार, 150, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो DVT 2023 17 एप्रिल
तुम्हाला डेट पण सांगत आहे, 17 एप्रिल 2023 ला हा जो पेपर आलेला आहे, हे बघा तुम्हाला सुरुवातीलाच मी काय सांगितलेलं आहे, हे जे क्वेश्चन आलेले आहे ना बघा, 18 मार्क्स आहे बघा, हे विथ प्रूफ आहे. त्याच्यानंतर हा बघा मीडियन मोडचा, त्याच्यानंतर वहिवारीवर, त्याच्यानंतर हा बघा टाकीवर, आणि हा प्रमाणपत्र, त्याच्यानंतर हे बघा दुकानदाराने, आणि हा शंकूचा. हे जे प्रश्न आहे ना तुम्ही क्रॉस चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विथ डिटेल आणि विथ प्रूफ हा व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे आपण आणखी काही व्हिडिओमध्ये जे काही आपले पेपर झालेले आहे ते पेपर आपण जे काही आपली नेक्स्ट क्वेश्चन सिरीज येणार आहे त्या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आणि जे काही PYQ सिरीज किंवा पेपर झालेले आहे ते पेपरचं तुम्हाला डिटेल स्पष्टीकरण हे मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणून तुम्ही आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर या लेक्चरच्या तुम्हाला फ्री PDF पाहिजे असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या. माझं टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, आणि हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओमध्ये तर या कॉन्टॅक्टवर तुम्ही मला मेसेज करू शकता. त्या मेसेजचं तुम्हाला तुरंत रिप्लाय दिला जाणार. आणि मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझं इन्स्टा पेज आहे जीवन.पातुरकर. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, मनपूर्वक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा मित्रांनो, कारण तुमचा एक लाईक हा मला मोटिवेट करत असतो आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकणार. ठीक आहे. तर भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. ठीक आहे. थांबू इथेच. धन्यवाद.